पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड. तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा. हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा. पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड. संपर्क 02186 24 22 45. भारतातील नैऋत्य मान्सूनची गती अचानक मंदावल्याचे चित्र समोर आले. उपग्रह चित्रांमध्ये मान्सूनची ढगांची पट्टी जवळपास गायब झाल्याचे दिसत असून दक्षिण आणि मध्य भारतात मान्सूननं प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच पावसाच्या हालचालींमध्ये मोठी घट झालीय. परिणामी देशातील अनेक भागांमध्ये पावसाची मोठी तूट निर्माण झालीय. IMDच्या ताज्या आकडेवारीनुसार 4 जून ते 15 जून या कालावधीत देशात सरासरी 53.7 मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता. मात्र प्रत्यक्षात केवळ 19.2 मिलीमीटर पाऊस झालाय. त्यामुळे देशभरातील पावसाची तूट तब्बल 64% पोहोचलीय. IMDच्या पर्जन्यमान विचलन नकाशानुसार मध्य भारत, दक्षिण भारत आणि पूर्व भारतातील विस्तीर्ण भागांमध्ये पावसाची मोठी कमतरता दिसून येत आहे. या भागांना नकाशात पिवळ्या आणि लाल रंगांनी दर्शवण्यात आले असून ते अपुरा ते अत्यंत अपुरा पाऊस झालेल्या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात. 15 जून रोजी घेतलेल्या इनसॅट 3DS उपग्रह चित्रांमधूनही परिस्थितीची गंभीरता स्पष्ट झाली आहे. सक्रिय मान्सूनच्या काळात सामान्यतः दिसणारे दाट ढगांचे आवरण यावेळी बहुतांश द्वीपकल्पीय आणि मध्य भारतातून जवळपास नाहीसे झाल्याचे दिसते. सध्या सर्वाधिक ढगांची हालचाल हिमालयीन प्रदेश, ईशान्य भारत आणि गंगा मैदानाच्या उत्तरेकडील भागांमध्ये केंद्रित आहे. तर अरबी समुद्रातून येणारी मान्सूनची शाखा अत्यंत कमकुवत आणि विस्कळीत झाल्याचे दिसत आहे. अलीकडच्या काही दिवसात मान्सूनने कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि मध्य भारतातील काही भागांमध्ये प्रगती केली होती. मात्र या प्रगतीनंतरही अपेक्षित प्रमाणात पाऊस पडलेला नाही. हवामान तज्ज्ञांच्या मते यामागे समुद्रातील आर्द्रतेची कमतरता कारणीभूत नसून वातावरणाच्या वरच्या स्तरांमध्ये सुरू असलेला मोठा संघर्ष जबाबदार आहे. या समस्येच्या केंद्रस्थानी वेस्टर्ली जेट स्ट्रीम म्हणजेच पश्चिमेकडून वाहणारा अतिवेगवान वाऱ्यांचा प्रवाह आहे. हा जेट प्रवाह यंदा नेहमीपेक्षा खूप दक्षिणेकडे सरकलाय. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.